गेल्या तब्बल 35 वर्षांपासून अखंडितपणे इफ्तार पार्टीचे आयोजन करून सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी मुस्लिम समाजाशी जपलेले नाते आजही तितकेच घट्ट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। त्यांच्या कार्यातून आणि सततच्या संवादातून समाजहिताचा विचारच पुढे आला आहे। दिनांक 18 मार्च रोजी पाटोदा शहरातील दर्गावाली मस्जिद येथे बांगर कुटुंबियांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी कोरोना योद्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले विजयसिंह बाळा बांगर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ऋषेत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला माणुसकी, शांतता आणि बंधुभावाचा दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले। रमजान महिना हा संयम, त्याग आणि परस्पर स्नेह वाढवणारा असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य अधिक दृढ होते असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन इफ्तार सोडत बंधुभावाचा जिवंत अनुभव घेतला। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। अशा उपक्रमांमुळे पाटोदा शहरातील सामाजिक सलोखा आणि एकोप्याची परंपरा अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 35 वर्षापेक्षाही जास्त सुरू असलेली बांगर कुटुंब तर्फे इफ्तार पार्टी यावर्षी पण आयोजित केली होती। आज पाटोदा येथील इफ्तार पार्टीला भरभरून मुस्लिम समाज व सर्व 18 पगड समाजातील समाज बांधव उपस्थित राहिले व इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले। हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो आपल्याला माणुसकीचा संदेश दिलेला आहे त्याच माणुसकीच्या संदेशावर सर्व 18 पगड जातींनी पाटोदा तालुक्यातल्या शहरातल्या चलत आहेत। पुढेही तसंच माणुसकीच्या नात्याने धर्माने चलते आणि सर्व समाजामध्ये एकोपा राहून सर्व समाज गुणीगोविंदाने नांदन एवढीच या अपेक्षा करतो। आणि ह्या पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या 2 दिवसानंतर ईदच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।